देशात लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा पार पडलेला आहे आणि लवकरच बारामती लोकसभेची निवडणूक सुद्धा पार पडणार आहे। बारामती लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे या मॉर्निंग वॉकसाठी तळजाई टेकडी या ठिकाणी नागरिकांच्या भेटी घेण्यासाठी आलेले आहेत। आपल्यासोबत काही या ठिकाणी मतदार आहेत, त्यांनाच विचारत दादा कोणता मतदारसंघ आहे? बारामती लोकसभा मतदारसंघ। काय हवा कोणाची आहे? सुप्रियाताईंची। काय तुमच्या अपेक्षा काय आहेत उमेदवाराकडे? अपेक्षा काय नाही, ताई तर सर्व अपेक्षा पूर्ण करत आलेले आहेत। त्यांच्या विकास कामांची सर्व जनता दखल घेईल आणि त्यांना निवडून देईल। दादा म्हणतायत सुनेत्रा वहिनी येतील। नाही नाही, दादांचा अंदाज चुकीचा आहे। काय सांगाल सर, कोणता मतदारसंघ आहे? बारामती मतदारसंघ आहे। काय हवा कोणाची आहे? सुप्रियाताईंची। अपेक्षा काय आहेत मतदारांकडून, उमेदवाराकडून काय अपेक्षा आहेत? उमेदवाराकडनं अपेक्षा आता ह्याच्या अगोदर 15 वर्ष तर झाली आता, त्यांनीच काम केलेलं आहे आणि काम त्यांचं म्हणजे संसद रत्न आहेत ते, त्याच्यामुळं विषयच नाही आहे, ते काम करतातच आहे लोकांसाठी। अजितदादा म्हणतात की भाषण करणारा उमेदवार नको, एक काम करणारा निवडून द्यायचा आहे। ते भाषण करणारे पण आहेत आणि काम करणारे पण आहेत, दोन्ही आहेत। ते लोकांना सांगायची गरजच नाही, लोकांना चांगलं माहिती आहे की बारामती मतदारसंघात कोण येणार आहे आणि लोकांचा कल जो आहे की लोक हे करणार नाही, बोलणार नाही, पण मतदानाच्या टायमाला तुम्हाला बरोबर दिसणार। दादा म्हणतात जर तुम्हाला निधी हवा असेल तर आम्हाला मतदान करा। ही ब्लॅकमेलिंग झाली। निधी हवा असेल तर आम्हाला मतदान करा म्हणजे ही ब्लॅकमेलिंग झाली। लोकांचं मन जिंका तुम्ही, असं म्हणून नका करू तुम्ही। एक लक्षात घ्या, परमनंट नोकऱ्या गेलेल्या आहेत, कायमस्वरूपी पेन्शन गेलेली आहे, उद्योगधंदे सगळे बाहेर गेलेले आहेत। तुम्ही मला सांगा ना, यंग पोराला प्रश्न पडलेला आहे की पुढची जिंदगी कशी काय जगायची? हे चुकीचं आहे। लोकांना तुम्ही सांगायची गरज नाही, जनता कुणाच्या मागे मतदानाच्या दिवशी कळेल तुम्हाला। काय सांगाल, कोणता मतदारसंघ आहे? माझा सातारा मतदारसंघ आहे। कोणाची हवा आहे साताऱ्यात? साताऱ्याच्या शिंद्यांच्या बाजूने आहोत, साहेबांच्या बाजूने आहोत। तुमचा कोणता मतदारसंघ आहे? बारामती। काय हवा कोणाची आहे? सुप्रियाताई सुळे। दादा म्हणतायत सुनेत्रा वहिनी येतील। नाही नाही, ताई लाखाच्या पुढं मताने येणार 100। हो। काय अपेक्षा आहेत तुमच्या? काय अपेक्षा पाहिजे, गद्दार सरकारांना गाडून टाकलं पाहिजे, नाही तर काय बेकार होईल। हुकुमशाही पद्धत ह्या देशात चालणार नाही, लोकशाही तर लोकशाहीच चालले पाहिजे। 15 वर्षाचा ताईंचा अनुभव पण चांगला आहे, कामही भरपूर झालेले आहेत मतदारसंघामध्ये, पूर्ण ह्याच्यामध्ये असं आहे, त्याच्यामुळे ताईच पाहिजेत। दादा म्हणतात भाषण करणारा नको। नाही असं काय नाही, भाषण करण्यापेक्षा त्यांचं काम बोलतंय ना, त्यांनी 15 वर्ष कामं केलेली आहेत। आता मी प्रॉपर वेल्ल्याचा आहे, सध्या राहायला मी धनकोडी या भागात आहे, पण त्यांची कामाची पद्धत चांगली आहे आणि आम्हाला त्याच हव्यात। दादा म्हणतायत मी कामं केली, सुप्रियाताई दाखवतायत। काय 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 मी कामं केलेली आहेत, सुप्रियाताई हे त्यांच्या प्रचारामध्ये मी कामं केली म्हणून दाखवतात। कसे कामं केले त्यांनी? त्या दादांनी कामं केली असतील, आम्ही म्हणत नाहीये, पण ताईंची पण कामं आहेत ना, ताईंनी कामं खूप केलेली आहेत मतदारसंघामध्ये आणि आम्हाला ताईंचा खूप अभिमान आहे। बारामती लोकसभा मतदारसंघातून त्या 2 लाख मतांनी ताई निवडून येणार। तुमचा कोणता मतदारसंघ आहे? आमचा पण तोच आहे, बारामती। ताईच येणार। दादांनी जे काय पाऊल उचललं ते फार चुकीचं पाऊल उचललेलं आहे, त्याच्यामुळे हे दादांना त्याचा फटका नक्कीच बसणार आहे। ईडीला घाबरून किंवा त्या लोकांबरोबर जाऊन चुकीचं केलेलं आहे त्यांनी फार। काय अपेक्षा काय तुमच्या उमेदवाराकडून? ताई येऊन सगळ्या व्यवस्थित करतील, सगळ्या गोष्टी हँडल करतील। त्या ह्याच्या आधी बऱ्याच विधानसभेवर गेलेल्या आहेत वरती, त्याच्यामुळे ताईंनाच येणं अपेक्षित आहे। कोणता मतदारसंघ आहे? पुणे। पुण्यात हवा कोणाची आहे? पुण्यात मोदी निवडून येतील असं मला वाटते। दंगेकर म्हणतायत एकतर्फी निवडणूक होईल। पुण्यात मोदी निवडून येतील असं वाटतं, बस एवढंच मला म्हणायचं। उमेदवाराचं नक्की नाही माहीत। काय सांगाल तुमचा मतदारसंघ? सुप्रिया सुळे। रवींद्र दंगेकर। पुण्यात बारामतीमध्ये कोण? सुप्रिया सुळे। का? काय त्यांचं काम आहे ना, काम बोलतंय त्यांचं। काय कामं केली त्यांनी तिकडे? आता काय सांगा, किती काम आहे त्यांची? भरपूर काम आहेत, सांगायची लिस्ट मोठी। दादा म्हणतात मी केलीत कामं। दादा काय करतात? शरद पवार म्हणून त्यांनी केलं ना, शरद पवारांचं काय काम केलं त्यांनी? बरोबर आहे की नाही? व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष येरवडेकरसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे। जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ। गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर
उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा, पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 94-220-25024, 99-237-16262, 94-235-25427 आणि शुभम गजानन खेडेकर 899-66-2004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.